यो 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 ते बाचाची शूटिंग आहे का तिकडे? आता मग बोलत जाऊ आपण. हा चालेल चालेल. काय बोलायचं? हे आमचे मित्र आहेत अनंत पाटील नारे. हे सरकारी जॉब करत होते, परंतु त्यांनी 2017ला आपला असलेला जॉब त्यांनी सोडलेला आहे. भरपूर जमीन आहे, ही पाण्याचे टँकर तुम्ही पाहता तो त्यांचाच आहे. इकडे ती जमीन वगैरे दिसते ती त्यांचीच आहे. आणि हा जो शेड आहे, हा ह्या शेड मध्ये त्यांनी इथे अंडी देणारी कोंबडी ठेवलेली. हा तर त्यांच्या असं लक्षात आलं की आपण अंडीची कोंबडी ठेवली त्यापेक्षा आपण जर गावठी कोंबडे जर पाळले तर बघूया. आपण अनंत भाऊंशी बोलूया की अनंत भाऊ हे तुम्ही कधीपासून चालू केलंय? मी गेल्या जानेवारी पासून गावठी कोंबड्यांचा व्यवसाय करणं निश्चित केलं. अच्छा. सुरुवातीला मी 20 ते 25 कोंबड्या आणल्या आणि त्यापासून आता मला 250-300 कोंबडे तयार झाले. बर. हे तुम्ही ज्या बादल्या लावल्यात हे काय? हे बादल्या अंडी देण्यासाठी. अच्छा. याच्यामध्ये जाऊन कोंबडी अंडी देते. अच्छा. आणि आपण ते संध्याकाळी कलेक्ट करायचे अंडे. बर. म्हणजे कुठल्याही परिस्थितीत तो अंडा जो आहे तो फुटू शकतो. अंडा फुटू शकत नाही. अंडा फुटू शकत नाही. अच्छा. आणि मग ते जर समजा बसल्या ह्याच्यामध्ये तर तुम्ही ह्याच्यामध्ये त्यांना बसवता का? नाही यांना बसवतो. म्हणजे जेव्हा ते पिल्लं काढतात ते आम्ही शेड मध्ये घेतो. ह्या शेड मध्ये घेतो. हे कोंबडे जे आहेत हे काय तुम्ही विकत आणलेत का आपले गाव? नाही आपलं होम प्रॉडक्ट आहे. फक्त 25 ते 30 कोंबड्या मी विकत आणल्या होत्या. ते कुठून आणले तुम्ही? ते मी जव्हार साईडनं आणल्या होत्या. जव्हार मध्ये नॅचरल अशा ताडाच्या खुर्च्या बनवलेल्या. हे ताडाच्या खुर्च्या अशा बनवल्यात. मी विहीर बनवत असताना तिथे जेसीबी किंवा पोकलन लावताना तिथे ताड होते. ते पोकलन लावताना विहीर खोदता येऊ शकत नव्हती. मग त्याच्यामध्ये ताड कापावे लागले. आणि मग त्यांचं काय ते टाकावीपासून टिकाऊ काय ते करावं या उद्देशाने मी ते टेबल केलाय. पाठीमागे खुर्च्या केल्यात. तिकडे सुद्धा खुर्च्या आहेत. जरा मग आवाज देता का तुम्ही? काय कोंबड्या तुमच्या कोणत्या कोणत्या प्रकारच्या कोंबड्या आहेत? यो 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 त्यांना पाण्याची व्यवस्था पण पाण्याची व्यवस्था नॅचरल पद्धती केलेली. सगळीकडे पाणी ठेवलेले अराउंड पूर्ण कंपाऊंड. खाना वगैरे काही नाही असं? सकाळी मी त्यांना गहू भिजवून टाकतो 5-6 किलो. नंतर थोड्या वेळानंतर कणी टाकतो. आणि मग गावरान जे खाद्य बनवलं असते कंपन्यांनी गोदरेजचं फीड ते टाकतो. 3 टाइम खाद्य टाकत असतो. बरं. मग काय रोज अंडी किती निघतात सध्या? रोज 25-30 अंडी मला मिळतात आता. अच्छा. म्हणजे हा आवड म्हणून तुम्ही धंदा? नाही हा जोड धंदा म्हणून आम्ही केलेला आहे. माझा मुख्य धंदा वॉटर सप्लाय आहे. माझ्या बोरला भरपूर पाणी आहे. त्या बोर मधलं पाणी मी विहिरीत स्टोरेज करतो आणि त्या विहिरीतनं स्टोरेज केलेलं पाणी आम्ही पुढे टँकरला देतो. तुमच्याकडे ही गलेंडी कोंबडी पण आहे? हो गलेंडी कोंबडी पण आहे. ते शिद्र्या कोंबड्या वगैरे तुमच्याकडे दिसत अजून शिद्र्या कोंबड्या आमच्याकडे दिसत नाही. म्हणजे ते येतील कालांतराने. त्या शिद्रा कोंबडा आणवायला यांना तुम्ही बसवत नाही ना? नाही ते ऑटोमॅटिक जातात वर. जाऊन ते सर्व बसतात. फ्रंटला 1 आहे 2 आणि 4 असे माच केले. आपल्या गावठी भाषेत माच बोलतो त्याला आपण. खूप छान केलेले तुम्ही. आणि असाच अनंत भाऊचा जो आपल्या सुशिक्षित बेरोजगारांना मी सांगू इच्छितो की अनंत भाऊनी ज्या पद्धतीने नोकरी करून शेती आणि त्याला पूरक धंदा कोंबडी ते पण गावठी कोंबडे पाळण्याचा केलेला आहे. तर मी सर्व बांधवांना पण सांगेन, सर्व शेतकरी बांधवांना सांगेन का आपण पुन्हा एकदा नारेगाव अनंत पाटील नारेगाव जे हॉटेल आमंत्रणच्या पाठीमागे एकदा या आणि प्रत्यक्ष पहा. आणि असाच प्रकारचा जो धंदा आहे म्हणजे व्यवसाय आहे तो करण्याचा सुद्धा सगळ्या शेतकरी जे आता शिकून 300 रुपयाची नोकरी दिवसभराची कंपनीत पाहण्यापेक्षा जर असा रोजगार जर केला तर युवकांना हाताला रोजगार मिळेल. तर या संदर्भात तुमचं काय मत आहे? माझं म्हणणं असं आहे का कुठलाही व्यवसाय करताना त्याची पूर्ण माहिती घ्यावी आणि ती माहिती घेतल्यानंतर तो व्यवसाय करावा. त्यामध्ये असं म्हणजे गावठी कोंबड्याला विशेष रोग नसतो. त्यामुळे कुणी आपण करू शकतो. शेतकऱ्याच्या घरामध्ये तेवढी कोंबड्या असतातच. सगळ्यात पूर्वीपासून आपल्याला ती सवय आहे का पाहुणा आला तर आपली सबस्टिट्यूट काय ती सोय पाहिजे.
आणि याला त्या सोयीसाठी आपण बर मग याला काय तुम्ही ती त्यांना काय अशी म्हणजे त्रास व्हायला लागला हा, त्याला कधी कधी त्यांचं लसीकरण करावं लागतं 6 महिन्यात. बर. 6 महिन्यात लसीकरण करावं लागतं. प्लस त्यांना प्रत्येक महिन्याला लासोटा गंभीरा हे डोस द्यावे लागतात. अच्छा पाण्यात द्यायचे हा, असतात. हा. आणि ते लासोटा गंभीरा दिले का विशेष रोग येत नाही. मग उन्हाळ्यामध्ये काय ना असा काय त्रास होतो का आता उन्हाळ्यामध्ये भरपूर त्रास ऊन आहे. होतो म्हणजे पाणी त्यांना मुबलक ठेवायचं. बर. आणि गावठी कोंबडीला एवढा त्रास होत नसतो. हम्म, हम्म, इंग्लिश कोंबडीला होत असतो. म्हणजे ती त्या वातावरणामध्ये ती तयार शूट झालेली झालेली असते, आहे. त्या वातावरणात तयार झालेली असते. बरोबर. आतापर्यंत माझ्याकडे ह्याचा जवळ मे महिना संपत आलाय, अजून कोंबडा कुठला दगावलेला नाही. आणि हे अशा प्रकारचे सगळे बसणार आहेत ना. हा. म्हणजे नॅचरल पद्धतीने ते चढतात. नॅचरल पण चढतात. संध्याकाळी या चिड्या आम्ही काढून ठेवतो, बर. तर याच्यावर मुंगूस किंवा आपला मांजर भोका चढू नये म्हणून. हे बघा, ही संध्याकाळी आम्ही शिडी काढून टाकतो. अच्छा. आणि मग ही शिडी संध्याकाळी काढून संध्याकाळी काढून टाकतो, याच्यापासून त्यांना भीती निर्माण भीती होऊ नये. निर्माण होऊ नये. बरोबर. म्हणजे मुंगूस किंवा भोका आणखीन काही श्वाप देऊन त्यांना खाऊ नये किंवा तकलीफ होऊ नये. ती जी जात कोणत्या पद्धतीची आहे ती ही आता आपण पाहतो तो. हे काळा कोंबडा आहे ना, प्युअर आपला फायटर आहे. अच्छा. ते लहान बच्चे आम्ही 10 आणलेले आहेत. हा हा हा. आणि ते 10 ते पीस विकत मला आणलेले वाढायचे. हा, विकत आणले. ते 300 रुपये पीस आणलाय तो. अरे बापरे. हा, 1 महिन्याचा पीस. 1 महिन्यात हा, 1 300 महिन्याचा रुपयाला एक 300 आणलेला. 300 रुपये. आताच्या तो घडीला 2 तो 1 महिन्याचा आहे. किलोचा असेल. 2 महिन्याचा फक्त झालाय तो बर, आतापर्यंत. बर. म्हणजे खूप तुम्हाला कोंबडी पाळण्याची आवड आहे, बोला ना. हो, कोंबडी पाळायची आवड असं आहे का, तो एक जोडधंदा म्हणून करतोय. इथे मी पूर्ण दिवसभर असतो. सकाळी नाश्ता करायला घरी येतो, दुपारी जेवायला घरी येतो आणि संध्याकाळी जेवायला येतो. नाहीतर मग झोपायला पण इकडेच असतो. तुम्हाला भेटून खूप आनंद झाला. धन्यवाद. आणि धन्यवाद. अशाच प्रकारचे आपले असलेले शेतकरी बांधवांनी ही जोडधंदा केलाच पाहिजे. धन्यवाद. धन्यवाद.